नमस्कार. वेल्वेट कविशा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आजची कथा हुकलेला इंजिनियर. लेखिका वेल्वेट कविशा. तसं ते एका सर्वसामान्य कुटुंबातले, काटकसरी तरीही स्वावलंबी, असलेली वस्तू पदार्थ व्यवस्थित वापरण्याकडे कल. दोघंही ग्रॅज्युएट, प्रायव्हेट ऑफिसमध्ये कामाला. खरं तर टेक्निकलमध्ये त्याला बराच रस होता, पण पार्ट टाईम जॉब करता ग्रॅज्युएट झाला होता. लग्न झालं तेव्हा दोघंही नोकरी करत होते. 2 लेकरं झाली आणि ती पूर्णवेळ आई झाली. तडजोडीत भर पडली. लेकरांना आणलेली, वाढदिवसाच्या भेटीत आलेली, चावीची खेळणी रिपेअर करण्यापासून त्याच्या इंजिनिअरिंगची सुरुवात झालेली. आजवर एकही खेळणं रिपेअर करून पूर्ववत चालू झालेलं नाही. म्हणजे कधीतरी ढकलल्यावर चालणारी गाडी याच्या रिपेअर करण्याने सूतपर हाणणंही विसरून जाते. पोरं मग नाडी बांधून लॉक झालेल्या चाकासह गाडी फरफटवत खेळायला शिकली. घरातला मिक्सर, कुकर, वॉशिंग मशीन, इस्त्री असं काही बाई बंडगंड की हा लगेच आपला टूल्स किट घेऊन फतकल मारून बसलाच समजा. अप्लायन्सच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होऊनही ती तशीच जैसे थे. मग बाहेरूनच रिपेअर करून आणावे लागतात. एकदा लेकाच्या छत्रीचा रॉड जाम झाला. याने लगेच त्यात तेल वगैरे घालून मागे पुढे केला. बटन दाबलं तसं छत्रीचं छप्पर वेगळं झालं आणि धांडा हातात राहिला. काय बाबा आहे आपला, तो एक वरताण तर आई कहर. बाबाला अशा उद्योगांपासून थांबवायचं तर त्याच्याबरोबर बसून त्याला मदत करते. स्वतःशीच सरफडत दारातिरती पडलेल्या छत्रीचे हाल लेकराने कसेबसे सहन केले. बाथरूममधला गिझर बिघडला. दोघांनीही मिळून चेक केला. स्विच आणि वायर जळली. याने बाजारातून नवीन स्विच आणून बसवला. हातासरशी इनलेट आउटलेटचे मेटलचे गंजलेले पाईप काढून नवीन बसवले. नेहमीप्रमाणे बायको असिस्टंट मार्गदर्शन करत. गिझरचं बटन ऑन केलं. झाला सुरू. अर्धी भातली गरम पाणी जमा झालं आणि चालू गिझरमधून थंड पाणी येऊ लागलं. आता काय झालं असावं म्हणत पूर्ण गिझर खोलून पाहून झाला. काही कळेना नेमकं काय झालं ते. शेवटी इलेक्ट्रिशियनला दाखवलं. तो म्हणाला कॉईल गेली, 1200 रुपये खर्च येईल. दोघांनी डोक्यावर हात मारला. गिझरच्या पाईप बदलण्याच्या ओढातानी कॉईल गेली, वारली. 13 वर्षे जुन्या गिझरला 1200 खर्च करण्यापेक्षा नवीन गिझर घेऊ. नवीनची किंमत 5-6 हजार. मग त्यापेक्षा 1200 बरे. बाहेरून रिपेअर करून घेतला. सुरूही झाला. हुश. 2-4 महिन्यांपूर्वी टीव्हीचा आवाज एकाएकी बंद झाला. त्याची आई आणि लेकरं महाभारत पाहत होते. आवाजाशिवाय नुसते चित्र हलताना पाहिलं. बंद करा टीव्ही, बघतो काय प्रॉब्लेम आहे तो म्हणत हा ड्रावरमधल्या टूलबॉक्सकडे वळला. बायकोही सज्ज झाली टीव्ही भिंतीवरून उतरवायला. नको, आम्ही चित्र पाहू, पण तुम्ही चेक नका करू आता म्हणत आई आणि पोरांनी त्याला अडवलं. 2 वर्षांपूर्वी EMIवर घेतलेला LED टीव्ही. 22,000च्या टीव्हीसाठी 26,000 भरून झालेले. टेक्निशियन आणून काय झालं ते बघून घे, आपल्याला त्यातलं कळलं तर बरं, आई न राहून म्हणाली. टेक्निशियन एकदम स्पेशालिस्ट डॉक्टरच्या थाटात आला. 3,500 लागतील म्हणाला आणि व्हिजिटचे 300 रुपये घेऊन गेला. याच्यातला इंजिनियर याला काही केल्यास स्वस्त बसू देईना. ज्याने बेडमध्ये टाकून ठेवलेले जुने स्पीकर काढून टीव्हीला जोडले आणि टीव्ही सुरू झाला. 300 गेले तरी 3200 वाचले. असंच कधीतरी काहीतरी रिपेअर करताना वायर जळली. घरभर धूर झाला. हुकलेले इंजिनियर तुम्ही, कोण सांगतं तुम्हाला नसत्या उचापती करायला? शॉर्ट सर्किट झालं असतं म्हणजे अख्खं घर जाळलं असतं तुम्ही, थोरलं पोरगं वैतागून म्हणालं. तो नेहमीप्रमाणे शांतच होता. तिला मात्र सहन झालं नाही. आजवर बारीक सारीक कुरकुरणारं पोरगं तावात बोललं होतं. तिने पोराच्या हाताला धरलं आणि ओढत आत गेली. तू बस इथे,
मी आले म्हणत बाहेर गेली. ऐकत राहा, वाचत राहा, पाहत राहा आणि सबस्क्राईब करत राहा वेल्वेट कविशा या यूट्यूब चॅनलला. असू दे, वायरच जळली ना. हे काही पहिल्यांदा नाही झालं. तुम्हाला येतं ना सगळं. तुम्ही किती पुस्तकं वाचून अभ्यास केलात याचा. जोडा ती वायर, जमेल तुम्हाला. आत्मविश्वास हरवू पाहणाऱ्या त्याला उभारी देऊन ती आत आली. पोराच्या बाजूला बसली. आज बोललाच बापाला. यापुढे बोलशील तर जीभ हासडून ठेवीन. हुकलेला इंजिनियर काय म्हणतोस त्यांना. आता तुला जसं वाटतं ना तसं त्यांनाही इंजिनिअरिंगला जायचं होतं. 10वीत असताना वडील गेले. 2 बहिणी मागे शिकणाऱ्या. आहे तो पैसा जपायला हवा म्हणून 10वीच्या परीक्षेनंतर तेलाच्या दुकानात कामाला राहिले. नाईट स्कूलमधून 12वी झाली तशी CAकडे नोकरी शोधली. युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झाले. कामात हुशार आणि CA ऑफिसचा अनुभव. पगाराची सुरुवात चांगली झाली. एक एक करत कष्टाने सगळं जोडत गेले. पागडीच्या घरातून स्वतःचं घर घेतलं. तू इंजिनियर व्हावं ही त्यांची सुप्त इच्छा. तुला MS करायला अमेरिकेत पाठवायचं आहे म्हणून पै जोडतोय तो माणूस. आणि तू त्यांना बोलतोस घर जाळाल म्हणून. तुला त्यांच्यातला बाप कळला नाही कधी. त्यांच्यातला कंजूसपणाच दिसला. ज्या दिवशी तुला तो बाप म्हणून कळेल तेव्हाच तू बाबा म्हणून हाक मार, तोवर नाही. खूप शांत आवाजात तिने लेकराला समज दिली. पोरगं पण हल्लत जरासा आतो. आईच्या पाठिंब्याचं गणित कळालं होतं त्याला. बाबा, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये संडे स्पेशल क्लासेस असतात. तुम्ही तिथे ॲडमिशन घ्या. काही समजलं नाही तर मी आहे ना. फी पण जास्त नाही काही. तुमचं ॲडमिशन हेच या बड्डेचं गिफ्ट असेल माझं. यावेळी थोडं महागडं आहे पण तुमच्याकडून तेच हवं आहे मला. पोराने दुसऱ्या दिवशी सकाळीच बाबाला सांगितलं. आईबापाचा ऊर भरून आला. आपल्या कधी लक्षात का नाही आलं आतापर्यंत. आजकालची मुलं स्मार्ट असतात हेच खरं. फक्त योग्य वेळी त्यांना जाग्यावर आणलं पाहिजे. तिला वाटून गेलं. हुकलेला इंजिनियर तो आता टेक्निशियन होणार होता. दुधाची तहान ताकावर भागवल्याचं अनोखं समाधान उराशी घेऊन. तसं पाहायला गेलं तर आपल्या आजूबाजूला असे कितीतरी हुकलेले इंजिनियर सापडतील, पाहायला मिळतील. माझी एक मैत्रीण नेहमी म्हणते, नवऱ्याने लग्नवेदीवर नवरीच्या गळ्यात हार घातला की तो नवरा तर होतोच पण त्याचबरोबर तो इंजिनियरही होतो. कारण आईच्या संसारात ढुंकूनही पाहणारा तो बायकोच्या संसारात मात्र प्रत्येक बिघडलेली वस्तूची स्क्रू खोलून पाहिल्याशिवाय रिपेअरिंगला देत नाही. आता तुमचे अनुभव काही वेगळे असू शकतात. नक्की सांगा कमेंटमध्ये. थँक्यू सो मच. कथा आवडल्यास कथेला लाईक, कमेंट आणि नक्की शेअर करा.